स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी गाडी वगैरे साफ करून घेतली. म्हणलं आधी गाडीला चेक करायला लागतंय. त्यानंतर म्हणलं आता पुढच्या कामाला सुरुवात. सकाळी सकाळी लवकर उठून आलो होतो घरला. मग काय मस्तपैकी अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. मग म्हणलं आधी अगरबत्ती लावून घ्यावं. म्हणजे कसं आहे, चांगला दिवस गेला म्हणजे कधी सकाळची सुरुवात चांगली झाली की दिवस पण चांगला जाते. त्यामुळं मग काय गाडीला अगरबत्ती वगैरे लावली, कपडा मारून. मग म्हणलं आता मुलाची वाट बघत बसलो होतो. आपले मित्र येऊ लागलेच. मग काय मित्र वगैरे आले आणि आलो शेतामध्ये. आपल्याला काय योगेश भाऊच्या शेतातून भरायची होती काही पोते. सगळ्या सगळ्या मस्तपैकी गाडीचा एक व्हिडिओ उचलला, कारण वातावरण लय खतरनाक झालं होतं. मग म्हणलं मित्रांनी काय 7-8च कट्टे होते, सर्व भरून घेतले. मग घरी आपल्याला 2-3 खाली करायचे होते आणि त्यानंतर जायचं होतं आपल्या संतोष भाईच्या घरी. मग काय घरी 2-3 कट्टे झाडून फिडून साफ करून दिले त्यांना. त्यानंतर आलो दुसऱ्या पॉईंटला, म्हणजे संतोष भाईच्या घरी. मग इथून भरायचे होते आपल्याला 20-21 कट्टे. आपल्या मित्रांनी काय 10 मिनिटातच कट्टे वगैरे भरून दिले. त्यानंतर चालू केला प्रवास पुढचा. मग काय इथून लागलो शिरूरहून डायरेक्ट एक बार हायवेला. मग म्हणलं आता जायला लागते खनखन खनखन. तिथून गेलो तर डायरेक्ट पोचलो मार्केटच्या गेटलाच. मग काय दुकानावर लावली गाडी. आम्हाला काय आली नव्हती. मग थोड्या वेळात आम्हाला आली. गाडी वगैरे खाली केली. मग म्हणलं आता काय आज जायला लागते लवकर, कारण आपल्याला जाऊन आता परत होतं काम. मग काय मार्केटमध्ये माल उतरला आणि निघाला वाघ सन 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 रिकामा चापटेत. मग काय तिथून गेलो वाटत काय ट्रॅक्टरवाला होता जॉन डिअरवाला, कसा भरलाय ऊस कडक ना. म्हणलं काय ह्यांची जिंदगी पण अवघडच आहे, आपण पण तो धंदा सोडून दिलाय काय. त्यानंतर आलो हॉटेलवर. मग काय पुरी भाजीवर लावला ताव, लागली होती भूक लई. पुरी भाजी खाऊन तिथून निघालो. परत आलो डायरेक्ट शिरूर ताजमहलला. शिरूर ताजमहलला आल्यानंतर काय गाडी वगैरे लावली. आपल्याला न्यायचं होतं पप्पाला सोबत. त्यानंतर घरला आलो. त्यानंतर मग काय ट्रॅक्टर काढलं, कटर लावलेलंच होतं. आपल्याला जायचं होतं जरा कटर करायला. मग म्हणलं इथून निघायला लागते आता. मग काय निघालो आपण, आलो होतो बेलखुरीत. मग चढायला लावला पहिला गिअर. म्हणलं चल बाबा तुझ्या मनावर, कारण ट्रॅक्टरला निभार आदळत होतं. मग काय आलो लखनच्या इथं. लखनचं काय अर्धा एकरच होतं. मग म्हणलं हाणून द्या तेवढं. कशी झाली कटिंग. कसं आहे, सरी चांगली असली का कटिंग एक नंबर होती. लखन पण आपल्या कामाशी खुश झाला. कसं आहे, आपला ग्राहक खुश झाला ना तर आपण पण खुश आहे. आपण कसं आहे, कष्टाचेच पैसे घ्यायचे आणि त्याचा मोबदला चांगलाच द्यायचा. मग तिथून निघालो. लखननं दुसऱ्या ऊसाला काय मशीनने गेलाय, त्यामुळे म्हणलं हे ऊस चांगलाच फुटलाय. त्यानंतर तिथून गेलो आपण थेट घरला. जेवण केलं आणि निघालो शेताकडं. शेताकडे गेल्यावर काय ऊस कापायचं काम आलं तर आपल्याकडं. ऊस वगैरे कापला. मग काय आहे ना, चहा केलता मस्तपैकी. चहा वगैरे पिला. त्यानंतर मग म्हणलं आता जायला लागते काम करायला. मग काय जाऊन बघतोय तर काय म्हणलं बघावं जरा मका कशी आली. मग मकामध्ये जरा कोयपे हाणून घेतले, 2 दाणं हाणले. कसं आहे, बैलाच्या जीवावर शेती करणं होतं, पण कसं आहे ट्रॅक्टरनं त्याची जागा घेतली म्हणतात खरं. पण 5-7 तास हाणले, पण काय पार घाम निघून गेला. कसं आहे, बैलाची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि ती जागा तशीच राहणार आहे. आता काय आजचा दिवस इथंच संपला. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.